बघा, आयडियल स्पोर्ट अकॅडमी गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते. शालेय मुलांच्या स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धा, मग त्या कॅरमच्या असो, बुद्धिबळाच्या असू देत, कबड्डीच्या असू देत किंवा क्रिकेटच्या असू देत, ह्या सगळ्या खेळाकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या मुलांना त्या स्पर्धेचं, त्या खेळाचं प्रशिक्षण देण्याचं काम करते आणि त्यांच्या स्पर्धा देखील आयोजित करत असते. आणि ही आजची जी या ठिकाणी स्पर्धा झाली, ह्याच्यामध्ये 122 सुवर्ण स्पर्धकांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि उद्देशच असा आहे की या मुलांवर अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार व्हावेत, खेळाकडे त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी, इतर कुठल्याही गोष्टीकडे त्यांचं लक्ष जाऊ नये हे लक्षात घेऊनच या समाजामध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी हे काम करत असते. ही 100वी स्पर्धा आहे चेसची. त्याच्यामुळं निश्चितच आहे, आमचे अध्यक्ष जे आहेत लीलाधर चव्हाण हे चांगले ऑर्गनायझर आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा अतिशय मेहनतीने आयोजित करत आहेत आणि अतिशय यशस्वी होतात, सक्सेस होतात. आणि या ठिकाणी आजच्या ह्या स्पर्धेला मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सगळे वर्गमित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः आमदार सुभाष बने हे रत्नागिरीवरून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर आजच्या ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आमचे मित्र जे आहेत, शालेय मित्र दत्तात्रय उतेकर यांचं या ठिकाणी गौरव देखील आम्ही केलेला आहे. आणि त्यांच्या गौरवार्थ हे बुद्धिबळाचे भव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने पार पडल्या, यशस्वी झाल्या. आणि आपण म्हणाल त्याप्रमाणे मुलांवर चांगले संस्कार घडले पाहिजेत, मुलांनी याच्यात भाग घेतला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, हाच उद्देश घेऊन आम्ही चाललेलो आहोत. सर, स्पर्धेच्या बाहेरचा फक्त एकच प्रश्न घेतो की गिरणी कामगारांना पगार झाला नाही, त्यामुळे मध्यंतरी विविध गिरणींच्या बाहेर आपल्या सरकारने आंदोलन केलं. नेमकं मालकांना झालं की आणि शासन मुख गिळून गप्प काय आहे? काय गिरणगावामध्ये आता मालकांच्या गिरण्या राहिलेल्याच नाहीत, ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या आहेत. आणि केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, पर्पजली दुर्लक्ष केलेलं, कारण केंद्र सरकारला कुठलाही उद्योग चालवायचंच नाही, त्यांना फक्त सत्ता चालवायची आहे. त्याच्यामुळं त्यांनी जाणून बुजून हा पगार रखडवलेला आहे आणि म्हणून लोक आंदोलन करत आहेत. शेवटी पगारासाठी आंदोलन करणारच ना. पुन्हा तुम्ही रस्त्यावर येणार आहात असं? आता नेहमीच येतो, त्याच्यामध्ये काय विशेष नाही आहे. पुन्हा रस्त्यावर पुन्हा यावंच लागेल. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रस्त्यावर यावंच लागेल, दुसरा पर्यायच नाही ना. घरी बसून काय कोणी देणार नाही. ठीक आहे. इंग्रजीपासून लांब नेण्याचा प्रयत्न आमचा नाही आहे, पण मराठी टिकून राहिली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही भांडूप, रत्नागिरी, ठाणा या ठिकाणी शाळांच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे. आणि मला अभिमान आहे की भांडूपसारख्या स्लम विभागामध्ये सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या आहेत. आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या ज्यावेळेला मी शाळेची स्थापना केली त्यावेळेला जवळजवळ भांडूपमध्ये 55 शाळा होत्या. आज त्याच्या हाताच्या बोटावरती मोजणे इतक्या 4 शाळा भांडूपमध्ये राहिल्या आहेत फक्त मराठी माध्यमाच्या, आणि त्याच्यामध्ये माझ्या शाळेचा नंबर वाढता आहे. ह्या शाळा मराठी माध्यमाच्या आपल्याला जे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे मिळते ते मराठी माध्यमाच्या शाळेतून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला मुलांना काय आवडतं? मुलांना खेळ आवडतात. मग खेळामध्ये आधुनिकचं त्याच्यामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. खेळ ॲडव्हान्स आणणं गरजेचं असल्याकारणानं आम्ही ते प्रामुख्याने जोपासतो आहे. आणि म्हणून गरिबी करून मागे न राहता मुलांना प्रोत्साहित करून त्यांना मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांना लागणारं संगणकाचं शिक्षण असेल, लायब्ररीचं शिक्षण असेल, लॅबचं शिक्षण असेल, अधिक विविध ज्या अनेक प्रकारचे प्रकार आहेत ते सगळे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये उपलब्ध करून दिले तर मुलं ऑटोमॅटिकली वळतात. याचा मला चांगला अनुभव आहे. मैत्रीचे आपण अनेक प्रसंग अनुभवले, अनेक गोष्टी ऐकल्या, परंतु 61 वर्षाची ही दोस्ती तुटायची नाही, हे दुग्धशर्करा योग कसा काय जुळवून आणलं? त्याच्यामध्ये मेन म्हणजे आम्ही सगळेजण, आम्ही जे सगळे मित्र आहोत, आज सुद्धा आम्ही 5-25 त्यावेळीचे मित्र आम्ही एकत्र आहोत. आम्ही फक्त केंद्रबिंदू केला आहे गोविंदराव मोहिते साहेबांना. एक आयुष्य व्यस्त गिरणी कामगारांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. आणि त्यावेळेपासून मोहिते साहेबांना आम्ही बघतोय की दुसऱ्यासाठी काहीतरी अखंडितपणे करत राहायचं. आम्ही तोच वसा जोपासतोय आणि ह्या वसाला आम्ही सगळेजण बांधील आहोत. आणि म्हणून ही दोस्ती आमची आज सगळ्यात टिकून राहिली. आम्ही नुसते फोन केले तरी आम्ही एकत्र एकदम धावतो. आता सुद्धा आम्ही 15-20 जण आलेलो आहोत. ते केवळ आणि केवळ मोहिते साहेबांचा हा चांगला उपक्रम आणि आमचा मित्र दत्तात्रय उतेकर यांच्या सत्कारासाठी वयाच्या 72-71 वर्षी विश्वविजेचं पद खेचून आणणं पॉवर लिफ्टिंगमध्ये सोपी गोष्ट नाही आहे.
आणि ही ऊर्जा आम्हाला दुसऱ्यांसाठी द्यायची. आता बघितलं तुम्ही हे सगळे तरुण होते, 7 विद्यार्थी होते, 7 वर्षाचे 8 वर्षाची 9 वर्षाची विद्यार्थिनी होते. ते मगाशी मोहिते साहेबांनी जो प्रश्न विचारला की ह्या मोबाईलपासून आणि वाईट प्रवृत्तीपासून विद्यार्थ्यांना लांब करण्याचं हे माध्यम आहे. मुलांना कुठे बिजी ठेवायचं आहे? जे मुलं मोबाईलमध्ये बिजी आहेत त्यांना बुद्धिबळामध्ये बिजी करायचं आहे, त्यांना कॅरममध्ये बिजी करायचं आहे. हे आमचं राष्ट्रीय काम आहे आणि हे काम आम्ही जोपासतोय आणि याचा आदर्श आम्ही मोहिते साहेबांकडे घेतलेला आहे आणि म्हणून आमची दोस्ती अबाधित अशाच पद्धतीनं टिकून राहिली आणि पुढच्या काळात अखंडितपणे राहील. गौरव दिन आज साध्य झाला, काय म्हणतात, सफल झाला असं म्हटलंच काय वागवं ठरतं. करेक्ट. नेमकं तरुणांना या वयात तुम्ही एवढ्या स्पर्धा जिंकतायत, विश्वविजेते मास्टर पावर लिफ्टर म्हणून आता तुम्ही होती असं, करेक्ट. नेमकं हे सगळं साध्य कसं झालं या वयात? सर्वात अगोदर मला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ग्रुप तसेच राष्ट्रीय मिलमजूर संघाचे आमचे गोविंदरावजी मोहिते, माझे मित्र सुभाषजी बने आणि सगळे माझे मित्र जे इथे आलेले आहेत त्यांचं पहिलं तर मला आभार मानले पाहिजेत की एवढा मोठा सत्कार करणं आणि त्यानिमित्त ही लहान मुलांची जी 100वी बुद्धिबळ स्पर्धा त्यांनी इथे आयोजित केली आणि त्यानिमित्त सगळे टॅलेंटेड मुलं होती. त्याच्यातून बोध घेण्यासारखं काय तर एक तर त्यांनी चांगलं चांगलं शिकावं, वरच्या थरावरती जाऊन आपलं उच्चांक गाठावं, महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं. आणि माझं एकच सांगणं आहे यंग जनरेशनला की त्यांनी आता स्वतःसाठी 1 तास तरी स्वतःसाठी काढला पाहिजे आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं व्यायाम करणं वगैरे हे फार इम्पॉर्टंट आहे. आजकाल आपण 35, 36, 40 वर्षाचे मुलांना हार्ट अटॅक येत आहेत वगैरे बघतो. आज मी हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस करतो आहे, मी बरेच असे बघतो. कारण का तर लॅक ऑफ एक्सरसाइज. जर त्यांनी आपलं जसं आता बने साहेबांनी सांगितलं किंवा गोविंदरावांनी सांगितलं, हे जे मुलांनी केलं पाहिजे, त्यांच्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे, तसंच पालकांनी स्वतःकडे लक्ष देऊन त्यांचं स्वतःची शरीरदृष्टी व्यवस्थित सांभाळली पाहिजे आणि तेच भारताला पुढे नेण्यासारखं आहे. या तुमच्या या पिढीचं या साहेबांपासून या साहेबांपर्यंत 70-75 पार केलेली पिढी. येस करेक्ट. आरोग्य वर्धनात तुम्ही आघाडी आहात. हो. धन्वंतरीचा असं कोणतं मंत्र प्राप्त झालं की तुम्ही सुदृढ आहात? फक्त चांगले विचार ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुणाशी चांगल्या पद्धतीने वागा, चांगलं करत राहा. जसं आज आमचे गोविंदराव करतात, केवढं मोठं आम्हाला आदर आहे, त्यांचं प्रोत्साहन आहे. गोविंदरावजी आज 5-5 संस्था, शैक्षणिक संस्था चालवायच्या आणि तेवढे हा एक भारत घडवण्याचं काम आहे ना. मी तर म्हणतो प्रत्येक विद्यार्थी हा चांगला नागरिक झाला पाहिजे. आज मी डिफेन्स इंडियन एअरफोर्समध्ये सर्व्हिस केली 15 वर्ष, ऑपरेशनल एअरफील्डमध्ये कामं केली, IPKFमध्ये ॲक्टिवली आय वॉज इन्वॉल्ड इन इट विच वॉज डिक्लेअर्ड ॲज वॉर. पण आत्ताचं जे जनरेशन आहे त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे, डिफेन्समध्ये गेलं पाहिजे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये, आणि नवीन आणि आधुनिक भारत तयार केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सर. 70-75 पार केलेली ही युवा पिढी आजच्या तरुणांना एक नव संदेश देते. स्वतःची प्रामाणिक राहा, देशाची प्रामाणिक राहा, प्रचंड कष्ट करा तरच तुम्हाला यश मिळेल. आज याही वयामध्ये न ऊर्जेने स्वतः तर ऊर्जावान आहेच आणि ते दुसऱ्यालाही ऊर्जावान करीत आहेत, ऊर्जा देत आहेत. सशक्त व्हा, शिक्षित व्हा आणि सगळ्यांच्या उपयोगी पडा हा मंत्र देतानाच यांनी आपली मैत्री जपली आहे. त्यामुळे मैत्री जपा आणि सदैव आनंद राहा हा संदेश आजच्या युवा पिढीला या तरुणांकडून दिला गेला आहे. मुंबई राष्ट्रीय मिलमजूर संघ येथे महाराष्ट्र समाचार करता रिपोर्टर दिनेश मराठेसह कॅमेरामन प्रथमेश म्हात्रे, मुंबई. धन्यवाद.